नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टार युवा या यूट्यूब चॅनलवर. तर आजची नवीन कथा सुरू करूया. साधारण मी 8-9 वर्षाचा असेन तेव्हा नंदिनी उर्फ नंदा लग्न करून आमच्या घरी आली. तसे पाहिलं तर ती काही माझी सख्या चुलत्याची बायको नाही तर चुलत चुलत्याची. पण सख्खी किंवा चुलत कशी का असाना, चुलती तर होती. लग्नाच्या वेळी तिचे वय असेल 18-19च्या आसपास. तसं पाहिलं तर माझा चुलत चुलता हा गावीच राहत होता. तिकडेच तो एक सरकारी कार्यालयात अधिकारी म्हणून कार्यरत होता. त्यामुळे नंदा देखील गावीच असायची. आमची भेटी सणासुदीला म्हणजे या उन्हाळ्यात ते त्या उन्हाळ्यातच अशी घडायची. साधारण एक पद्धत आहे की मामा मामी जितके जवळचे तितकेच चुलता चुलती दूरचे. याचे कारण काय माहिती नाही, पण मामाला एकेरी नावाने सर्वजण हाक मारतात, पण चुलत्याला बिलकुल नाही. जनरीत आहे अशी माहिती नाही, पण याचा प्रभाव नात्यावर निश्चित पडतो. मामा मामी जितके मोकळेपणाने भाच्याशी वागतात तितके मोकळेपणाने चुलता चुलती मध्ये अजिबात नसतो, असा माझा तरी अनुभव आहे. याला सुनंदा देखील अपवाद ठरली नाही. लग्न झाल्यावर नव्याचे 9 दिवस म्हणतात ना, त्याचप्रमाणे ती सर्वांशी मिळून मिसळून वागली. पण पुढच्या वर्षी आम्ही गावी गेलो तेव्हा ती मुरलेली दिसली. वागण्यात एक प्रकारचा ताठपणा आला होता. घरातल्या मोठ्यांशी नाही तर आमच्याशी वागताना देखील ती थोडीशी ताठ्यानेच वागे. परिणामी आम्ही तिच्यापासून 4 काय 40 हात लांब राहायचो. त्यामुळे तिच्याशी त्या वयात माझा फारसा काही संबंध असा आलाच नाही. पुढे जवळपास आम्ही 15 वर्षे उलटली. मी 25 मध्ये आलो आणि ती 35 पार करून गेली. या प्रवासात तिने 3 मुलांनाही जन्म दिला. गावी गेलो तर ती दिसायची, पण फारशी काही बोलायची नाही. अलीकडे मात्र तिच्या वर्तनात फारच बदल झालेला दिसून येत होता. नंदा तशी दिसायला फार सुंदर, गोरी गोमटी होती अशातला भाग नव्हता. तशी दिसायला सर्वसाधारण, रंगाने फारच सावळी पण काळी नव्हे. अंगाने लग्नाच्या वेळी एकदम सुकडी, पण 15 वर्षाचा संसार व 3 मुले यामुळे आता सर्वांगीण बहरलेली. यासाठी की आधी तिच्या गोळे आहेत की नाही हेच समजायचं नाही, पण आता तिचा विस्तार नजरेत मावत नव्हता. तिच्या ते उभार पर्वत शिखरासारखे नजरेत भरत होते.